नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज या स्वयंपाकघरात तुम्हाला गुलकंद कसा बनवायचा हे पाहायला मिळणार आहे. पारंपरिक पद्धतीचा गुलकंद बरणीमध्ये गुलाबाच्या पाकळ्यांसोबत खडीसाखर किंवा साखर घालून ती बरणी उन्हामध्ये 8 ते 10 दिवस ठेवतात. पण जर तुम्हाला असा गुलकंद करायला वेळ नसेल आणि झटपट गुलकंद बनवायचा असेल तर अशी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. गुलकंद बनवण्यासाठी इथे मी 3 कप गावरान गुलाबाच्या पाकळ्या निवडून घेतलेल्या आहेत. पाकळ्या 2 प्रकारच्या आहेत. पाकळ्या घरातच सुकवलेल्या असल्यामुळे पाण्याने धुणार नाही आहे. हवं असल्यास तुम्ही त्या धुवून घेऊ शकता. पाकळ्या धुतल्यानंतर स्वच्छ कपड्यावर पसरून पूर्णपणे कोरड्या करून घ्यायच्या आहेत. गोड रेसिपी करणार असल्यामुळे कढईमध्ये पाणी उकळून घ्यायचं आहे. सुरुवातीलाच पाणी उकळून घेतल्यामुळे गुलकंदला तिखटाचा वास येणार नाही. एका कपाला अर्धा कप याप्रमाणे 1.5 कप साखर घेतलेली आहे. सुरुवातीला गॅस चालू करायचा नाही आहे. कढईमध्ये साखर घालूया. साखर पसरून घेऊयात. साखर पसरून झालेली आहे. एका कपाला पाव कप पाणी याप्रमाणे पाऊण कप पाणी घेतलेलं आहे. पाणी घालूया. साखर आपली पूर्ण भिजलेली आहे. आता आपण गॅस चालू करूया. सुरुवातीला गॅस याच मध्यम आचेपेक्षा थोडी मोठी ठेवायची आहे. साखर खाली तळाला लागू नये म्हणून आपण हलवत राहूया. साखर हळूहळू विरघळायला सुरुवात झाली आहे. दोन 3 मिनिटांनंतर साखर आपली पूर्ण विरघळून याला उकळी यायला लागली आहे. गुलकंद करण्यासाठी आपल्याला 1 तारी पाक करायचा असल्यामुळे इथे आपल्याला आता लक्ष ठेवायचं आहे. हे बघा, याला आता छान खळखळून उकळी आली. काही सेकंदातच 1 तारी पाक आलेला आहे. दोन्ही बोटांच्या मदतीने पाक बघायचा आहे. पाक थोडा थंड झाला की तार येऊ लागते. तसेच पाक बोटाला चिकट लागला पाहिजे. हे बघा, 1 तारी पाक आलेला आहे. आता गॅसची आच कमी ठेवून याच्यामध्ये पाकळ्या घालूया. मिक्स करूया. गुलाबाच्या पाकळ्या खाली तळाला लागू नये म्हणून खालून वरपर्यंत उलटण्याने व्यवस्थित हलवून घेऊया. या गुलाबाच्या पाकळ्या आपण आता गॅसची आच कमीच ठेवून 5 ते 8 मिनिटे छान शिजवून घेणार आहोत. गुलाबाच्या पाकळ्यांनी हळूहळू पाक शोषून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालूया. 1 चमचा बडीशेप हलकीशी गरम करून कुटून घेतलेली आहे. बडीशेपची पावडर घालूया. मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यानंतर लगेचच गॅस बंद करूया आणि मिश्रण थोडं थंड होण्याची वाट पाहूयात. मिश्रण आपलं थोडंसं थंड झालेलं आहे. याच्यामध्ये आता 3 चमचे मध घालूया. मध चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. मध घातल्यामुळे गुलकंद साखरेसारखा कडक न होता मऊ राहील आणि साखरेचे कण पण तयार होणार नाहीत. मध मिक्स करून झाल्यानंतर आपला गुलकंद तयार होईल. गुलकंद थंड झाल्यावर कोरड्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा. बरणी फ्रीजमध्ये ठेवून 2 ते 3 महिने हा गुलकंद सहज टिकतो. गुलकंद खाण्याचे फायदे भरपूर आहेत. गुलकंदपासून तुम्ही मिल्कशेक, स्मूदी किंवा आईस्क्रीम बनवू शकता. कधीतरी आपल्याला पान खावंसं वाटत असेल तर पानामध्ये गुलकंद घालून पान खाऊ शकता. आपला झटपट गुलकंद तयार झालेला आहे. असा गुलकंद तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला जरूर आवडेल. मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल.
आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.